नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, मध्यंतरी 2 दिवस थोडा खंड पडला होता व्हिडिओसाठी. त्याबद्दल माफी असावी. इथून पुढे आपण डेली व्हिडिओ टाकणारच आहेत. आजचा आपला नेक्स्ट जो पार्ट आपण घेणार आहे तो म्हणजे बॅलन्स द केमिकल रिॲक्शन स्टेप वाईज. मित्रांनो, हा क्वेश्चन आवर्जून 10वीच्या पेपरमध्ये येत असतो. 2 किंवा 3 मार्कासाठी हा क्वेश्चन असतो. याच्यामध्ये तुम्हाला स्टेप वाईज रिॲक्शन कशी बॅलन्स करायची हे सांगितलं जातं. ठीक आहे मित्रांनो. तर तुमच्यासमोर एक रिॲक्शन्स आहे. आता ही रिॲक्शन बघू शकता मित्रांनो, SO2 प्लस H2S ॲरो S प्लस H2O. तर SO2 सल्फर डायऑक्साइड आहे, H2S हायड्रोजन सल्फाइड आहे, सल्फर आहे आणि H2O. अशा प्रकारे आपल्याला आपल्या समोर ही रिॲक्शन आपल्याला दिसते. तर मित्रांनो, इथं बघायचं आपल्याला स्टेप फर्स्ट मध्ये आपल्याला बघायचंय की प्रत्येक मॉलिक्यूल आपल्याला चेक करायचे असतात. स्टेप फर्स्ट मध्ये आपण काय करणार आहेत, प्रत्येकाचे मॉलिक्यूल्स अगोदर लिहून घ्यायचे. तर मित्रांनो, याच्यामध्ये S हा एक मॉलिक्यूल्स आहे, O हा एक मॉलिक्यूल्स आहे आणि H हा एक मॉलिक्यूल्स आहे. याच्या पलीकडे आपल्याला कोणतेही मॉलिक्यूल्स या रिॲक्शन मध्ये दिसत नाही. मित्रांनो, आपण लिहून घेऊया S, H आणि O हे 3 आपल्याला फक्त एलिमेंट्स याच्यामध्ये दिसत आहेत. तर त्याला आपण अशा पद्धतीने काय करणार आहेत, त्याला व्यवस्थित आपण त्याची मांडणी करून घेणार आहेत. आता आपल्याला माहित आहे की आपण जेव्हा रासायनिक अभिक्रिया सोडवत असतो किंवा रिॲक्शन आपण सोडवत असतो, तर रिॲक्शन सोडवताना रिॲक्शनला 2 बाजू असतात. एक ॲरोची जी बॅक साइड जी असते किंवा त्याला आपण रिॲक्टंट म्हणतो किंवा त्याला मराठीत अभिक्रियाकारक म्हणतो, आणि ॲरोची जी पुढची साइड असते तिला आपण प्रोडक्ट म्हणतो, जे की ते आपला आन्सर असतं. तर मित्रांनो, SO2 प्लस H2S हा झाला आपला रिॲक्टंट, म्हणजेच आपल्या रिॲक्शनची लेफ्ट साइड झाली, आणि S प्लस H2O ही आपल्या रिॲक्शनची उजवी साइड झाली. तर मित्रांनो, आपण अगोदर काय करणार आहेत, तर इथं LHS आणि RHS असं जर आपण शॉर्ट मध्ये जर टाकून घेतलं तर ते बेटर राहील, जेणेकरून आपल्याला काय होईल ते समजेल की आपण कोणत्या साइडचे मॉलिक्यूल बॅलन्स करतोय. तर मित्रांनो, आपण काय करणार आहेत अगोदर की LHS साइड अगोदर आपण काय करणार आहेत, त्याचे मॉलिक्यूल्स लिहून घेणार आहेत. तर आपण काय करणार, ॲरोची ही जी साइड आहे LHS साइड, आपण S चे मॉलिक्यूल्स त्याच्यामध्ये लिहून घेणार आहेत अगोदर. तर S चे मॉलिक्यूल आपल्याला किती दिसतात मित्रांनो, इथं 1 दिसतोय आणि इथे 1 दिसतोय, म्हणजे असे टोटली 2 मॉलिक्यूल्स आपल्याला काय होत आहेत तिथं दिसतंय. तर आपण इथं 2 लिहून घेणार. ठीक आहे मित्रांनो. आता हाच S तुम्हाला RHS मध्ये बघायचा आहे किंवा राईट साइड मध्ये बघायचा आहे, तर तो तुम्हाला मित्रांनो इथं 1 दिसतोय. त्यानंतर आपण H बघणार आहेत. H हे LHS साइडनं आपले 2 आहेत, तिकडे पण आपले सेम आहे 2. त्यानंतर O आपण बघणार आहेत मित्रांनो. O इकडे आहे 2 मॉलिक्यूल्स आहे आणि तिकडे 1 मॉलिक्यूल्स आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण मॉलिक्यूल्स लिहून घेतलेले. आता इथे बघू शकता की सल्फर, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या तिन्ही पैकी फक्त हायड्रोजन इथं आपल्याला बॅलन्स झालेला दिसतोय. बट इथं सल्फर आणि ऑक्सिजन अनबॅलन्स आहे, तर आपल्याला अगोदर ते बॅलन्स करावे लागतील. तर चला मित्रांनो, आपण नेक्स्ट स्टेप बघू कशी करायची. तर आपण स्टेप सेकंड वर जाऊया. तर मित्रांनो, आपल्याला सेकंड स्टेप सोडवताना आपल्याला काय करायचं, आता इथं ऑक्सिजन आपण बॅलन्स करणार आहेत की जिथं ऑक्सिजन आपला बॅलन्स नाहीये. इथं ऑक्सिजन LHS साइडने 2 मॉलिक्यूल्स आहे आणि RHS साइडने त्याचा 1च मॉलिक्यूल्स आहे. तर आपल्याला सेम करण्याकरता रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करायची आहे, तर आपल्याला सेम करण्याकरता इथं काय करायचं, आपल्याला 2 आणावं लागेल. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं की आपल्याला एक सहगुणक घ्यावा लागतो, त्याला आपण कोइफिशियंट सुद्धा म्हणतो. तो सहगुणक आपल्याला तिथे टाकायचा असतो आणि ती रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करायची असते. मित्रांनो बघा, ऑक्सिजन आपण घेणार आहेत. आता याच्यामध्ये LHS आणि RHS 2 साइड आपल्याला लिहून घ्यायचे, हे विसरायचं नाही, जेणेकरून आपल्याला ते लगेच लक्षात राहील. तर मित्रांनो, आपण घेणार आहेत. आता तुम्हाला काय करायचं, सुरुवात करताना इथं तुम्ही काय करू शकता, टू बिगिन किंवा टू बिगिनिंग असा शब्द वापरू शकता किंवा टू स्टार्ट असाही शब्द तुम्ही इथं लिहू शकता. म्हणजे जेव्हा आपण रिॲक्शन सोडवत असतो तेव्हा आपण स्टार्ट करत असतो. आणि टू बॅलन्स खाली आपल्याला इथं टू बॅलन्स लिहून घ्यायचंय. आता LHS साइड आपण काय करणार आहेत, कोणता एलिमेंट्स आपण बॅलन्स करतोय,
कोणता मॉलिक्युल्स बॅलन्स करतो अगोदर याचं लक्षात घ्यायचंय. आपण ऑक्सिजन साइड बॅलन्स करतोय, पण आता बघा इथं कोणती साइड बॅलन्स करतो हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तर आपण करतोय राईट साइड बॅलन्स करतोय. तर आपण अगोदर काय करणार आहेत, ऍज इट इज पहिल्या बॉक्समध्ये आपण मॉलिक्युल्स लिहून घेणार. कोणती साइड बॅलन्स करतोय, तर RHS साइड बॅलन्स करतोय मित्रांनो. ऍज इट इज 2 लिहून घेणार. 1 इंटू याचा असा सहगुणक घ्यायचा की तो याच्या एवढा असला पाहिजे, त्याचा गुणाकार 2 आला पाहिजे. तर आपल्याला 1 ला कितीने गुणल्यावर किंवा कितीने मल्टिपल केल्यावर उत्तर 2 येईल, तर आपल्याला त्याला 2 ने काय करावं लागेल मित्रांनो, गुणावं लागेल. तर आता आपला सेम झालेत बघा, बे 1 बे. ओके, 2 1 2 आपण घेऊ शकतो. इथं पण 2 आहे आणि आता RHS साइडने पण 2 झालेले आहेत मित्रांनो. आता हीच रिएक्शन आपली कशी होणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. बघा हीच रिएक्शन आपली अशी झाली, SO2 प्लस H2S एरो. आपण बॅलन्स काय केलेलं आहे, O बॅलन्स केलेला. आपल्याला फक्त O बॅलन्स करायचा, S प्लस 2H2O. मित्रांनो हे बघा इथं 2 O होते, आता इथं पण आता 2 O झालेले. तर मित्रांनो तुम्हाला एवढं समजलंय की आपण O अशा प्रकारे बॅलन्स करू शकतो. पण मित्रांनो आता याच्यात गंमत अशी झाली की आपण O बॅलन्स करण्याच्या नादात हायड्रोजन अनबॅलन्स झाला. इथं बघू शकता मित्रांनो, लेफ्ट साइडला हायड्रोजन हे 2 आहे आणि राईट साइडला इथं हायड्रोजन झाले 4. म्हणजे हायड्रोजनची संख्या इथं 4 झाली, इथं 2 आहे. तर मित्रांनो आता सहज आपण हायड्रोजन बॅलन्स करूया. तर स्टेप 3 मध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो, हायड्रोजन बॅलन्स करायचं. काय करायचंय, हायड्रोजन बॅलन्स करायचंय. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला पुन्हा लिहून घ्यायचं आहे हायड्रोजन. LHS आणि RHS अशा पद्धतीने आपण लिहून घेतलेले आहेत मित्रांनो. 2 स्टार्ट आणि 2 बॅलन्स हे सुद्धा आपण लिहून घेणार. ओके, अशा प्रकारे आपण लिहून घेतलंय. ठीक आहे, हायड्रोजन बॅलन्स करतोय. आता कोणती साइड बॅलन्स करायची हे सुद्धा महत्वाचं. आपल्याला ही साइड बॅलन्स करायची आहे का नाही, LHS साइड बॅलन्स करायची. ऑलरेडी हायड्रोजन इथं किती आहे, LHS साइडने 2 आहे. आता इकडे किती झालेत बघा, 2 2 4, म्हणजे इकडे 4 झालेत आणि LHS साइडने 2च आहे. तर आपल्याला काय करायचं, ऍज इट इज 4 लिहून घ्यायचे आणि याचा सहगुणक वापरायचा आपल्याला. तर 2 ला कितीने गुणल्यावर उत्तर 4 येईल किंवा त्याचा मल्टिपल केल्यावर 4 येईल, तर 2 ने 2 ला गुणल्यावर उत्तर काय येईल, आपला 4 येईल. तर 2, तर हा आपला 4 आलेला आहे. तर मित्रांनो आपण ही साइड बॅलन्स केलेली आहे, एरोची लेफ्ट साइड बॅलन्स केलेली. तर आपण आता ही रिएक्शन आपल्याला पुन्हा रिवाइज करायची आहे. SO2 प्लस आता इथं काय येणार, 2H2S एरो S प्लस 2H2O. मित्रांनो इथपर्यंत रिएक्शन आलेली आहे. आता सुद्धा आपला इथं S बॅलन्स नाही. हे बघा मित्रांनो, S चे मॉलिक्युल्स इकडे किती झाले, आता बघा 1 आणि हे 2, म्हणजे 3 झाले टोटल. आणि इकडं फक्त एकच मॉलिक्युल्स आहे. बाकी आपले सर्व मॉलिक्युल्स बॅलन्स झालेले आहेत, फक्त आपल्याला राहिलेले आहेत S. तर मित्रांनो लास्ट स्टेप मध्ये, स्टेप नंबर 4 मध्ये आपण ती रिएक्शन सहज इझिली बॅलन्स करू शकतो. आता बघा फक्त काय करायचं, तुम्हाला सल्फर बॅलन्स करायचंय. LHS साइड मांडून घ्यायची, RHS साइड लिहून घ्यायची आहे तिथं. त्यानंतर पुन्हा ऍज इट इज आपल्या नेहमीप्रमाणे 2 स्टार्ट आणि 2 बॅलन्स आपल्याला काय करायचं मित्रांनो, लिहून घ्यायचंय. ठीक आहे, तर आपण काय केलंय, 2 स्टार्ट अँड 2 बॅलन्स. ओके मित्रांनो, असं लिहून घेतलंय. आता आपल्याला कोणती राईट साइड बॅलन्स करायची, S बॅलन्स करायचंय, सल्फर बॅलन्स करायचंय. तर अगोदर आपल्याला LHS साइड तुम्हाला काय करायची, लिहून घ्यायची. राईट साइडला फक्त 1 आहे, ऍज इट इज 3 इथं लिहून घ्यायचे. 1 इंटू आपल्याला इथं त्याचा सहगुणक म्हणून 3 लिहायचे. तर ओके मित्रांनो, लास्ट आणि आपल्याला जी क्युरियोसिटी हे झाली आपली की शेवटला नेमकी रिएक्शन कशी असेल. तर ही रिएक्शन बघा मित्रांनो अशी असेल बघा, SO2 प्लस 2H2S एरो S प्लस 2H2O. आता आपण अगोदर ही रिएक्शन घेतली, आता आपल्याला इथे फक्त काय करायचंय, 3S असा पूर्णपणे लिहून घ्यायचंय. तर मित्रांनो SO2 प्लस 2H2S एरो 3S 2H2O. मित्रांनो पुन्हा एकदा आपण त्या रिएक्शनला व्हेरीफाय करू शकतो की पूर्ण मॉलिक्युल्स सेम आहे का, आपली रिएक्शन बॅलन्स झाली आहे का. तर आपण चेक करूया, एक एक मॉलिक्युल आपण चेक करणार आहोत. मित्रांनो सर्वात पहिले आपण S चेक करणार आहोत. बघा इथं एक मॉलिक्युल दिसतोय, त्याच्यानंतर इथं पण 2 मॉलिक्युल दिसत आहेत, झाले 3 टोटल. इकडे पण आपल्याला हे बघा इथं दिसत आहेत 3 मॉलिक्युल्स. ओके, हे झालं. त्यानंतर बघा O चे मॉलिक्युल चेक करणार आहेत आपण. इथं बघा 2 मॉलिक्युल O चे दिसत आहेत, इथं पण बघा 2 मॉलिक्युल O चे दिसत आहेत. हायड्रोजन चेक करूया, हायड्रोजनचे 4 मॉलिक्युल्स आहेत, 2 2 4. इथं पण तुम्हाला 2 2 4.
आपली रिॲक्शन पूर्णपणे इझिली बॅलन्स झालेली आहे. मित्रांनो, अशी स्टेप वाईज रिॲक्शन जेव्हा तुम्ही बॅलन्स करणार आहेत तेव्हाच तुम्हाला पूर्ण मार्क भेटणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला रिॲक्शन बॅलन्स करायची आहे आणि रिॲक्शन बॅलन्स करताना सगळ्या गोष्टीचा मॉलिक्यूलचा आपल्याला विचार करायचा आहे. रिॲक्शन कोणत्या साईडने आपल्याला बॅलन्स करायची आहे, कोणत्या साईडने बॅलन्स राहिलेली आहे, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी प्रत्येक स्टेपमध्ये विचार करायचा आहे. तर तुम्हाला रिॲक्शन समजली असेल नसेल, कृपया व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल, हे का नाही, आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पाठवा, हे का नाही, कमेंट्स करा. आणि तुम्हाला आणखी मी 2 एक्झाम्पल तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सोडवण्यासाठी देणार आहेत मित्रांनो, तेवढे तुम्ही लिहून घ्या. 2 एक्झाम्पल मी देणार आहेत मित्रांनो. 1 मिनिट आपण हे रफ करून घेऊया, बाकी तुम्ही व्हिडिओ पुन्हा चालवून तुम्ही हा पूर्ण लिहून घेऊ शकता मित्रांनो. बाकी दुसरं एक्झाम्पल आपण घेणार आहेत ते तुम्हाला मी होमवर्क म्हणून देणार आहेत मित्रांनो. तर ते होमवर्क तुम्ही मला कमेंट्सद्वारे किंवा माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही फोन करून विचारू शकता. दुसरं एक्झाम्पल असं आहे मित्रांनो, एक्झाम्पल नंबर 2 NaOH सोडियम हायड्रोक्साइड प्लस H2SO4 एरो Na2SO4 प्लस H2O. मित्रांनो, हे एक एक्झाम्पल्स आहे. हे एक्झाम्पल तुम्हाला प्रॅक्टिस साठी दिलेत. हे तुम्ही सोडवावं आणि कमेंट्स मध्ये आपली प्रतिक्रिया कळवावी. चॅनलवर कोणी जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.